नमस्कार, मायम घनकथा लाईव्ह मध्ये मी मोहित पाटील आपलं नाव सध्य आहे परळच्या एल्फिस्टन पुलावरती. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की हा आहे केसीबी, पुढे सुद्धा आहे केसीबी. मात्र मध्ये जर आपण पाहायला गेलं खरं तर हा एल्फिस्टनचा पूल पाडणार अशा बातम्या होत्या. मात्र आता या एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला एकीकडे सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे डिवायडर आहे, तुम्ही पाहतात या ठिकाणी हे डिवायडर जे आहे ते एल्फिस्टनच्या पुलावरचे डिवायडर आहे. मात्र हे एल्फिस्टनच्या पुलाचं जेव्हा पाडकाम सुरू झालं, जेव्हा हे जेसीबी असतील, हे दोन आपण पाहतो जेसीबी आहे, त्यानंतर इकडे क्रेन आहे, या दोन गोष्टी जेव्हा या ठिकाणी आल्या तेव्हा तात्काळ या ठिकाणी स्थानिकांनी या ठिकाणी गर्दी केली. तिथे स्थानिक सुद्धा आहेत, त्या स्थानिकांनी या ठिकाणी गर्दी केली आणि ह्या पुलाच्या पाडकामाला विरोध केला. आपण थेट स्थानिकांशी संवाद साधायला जाणार आहोत. तर आपण पाहायला गेलं या ठिकाणी सध्या संपूर्ण स्थानिक या ठिकाणी गोळा झाल्याचं पाहायला मिळत आहे. या स्थानिकांमध्ये रोष आपल्याला पाहायला मिळत आहे. स्थानिकांचा हा रोष पाहिला त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद हा या ठिकाणी साधणार आहोत. या सर्व स्थानिकांशी आपण जर पाहायला गेलं, या सर्व महिला भगिनी आहेत, या सगळ्या ज्या या परिसरात राहणाऱ्या या महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. स्थानिक रहिवासी आहात, इकडे या पाडकाम जे येत आहे ट्रेन सुद्धा पाहायला मिळते. मात्र तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागणी होताना पाहायला मिळते. काय हमारी मांगनी ये है कि पुल के लिए हमारे को ऑब्जेक्शन है ही नहीं. हम चाहते हैं कि हमारा जो प्रॉब्लम है ना, हमारा पुनर्विकास कर दो, हमारा ये करो. अभी यही तोड़ी करेंगे तो हमारा घर पूरा टूटेगा. और क्या बोलेंगे तुम्हारा खराब हो गया, तुम लोग निकलो. हम किधर जाएंगे? हमारे इधर हमारे 100 साल पुरानी बिल्डिंग, 50 वर्ष झाले. मेरे दादा सब लोग इधर 50 वर्ष राहतो इथे. आमचे सासरे त्यांचे मुलं आमचे 4 पिढ्या इथे गेलेले आहेत आणि आम्ही कसं खाली करणार? आणि आम्हाला पर्यायी जागा पण आम्हाला घरं पण दिलेली नाही, दाखवली सुद्धा नाहीये. आम्ही 25 लाख देणार, 25 लाखात झोपडा तरी येणार का? 25 लाख 25 लाख देणार. मात्र तुम्हाला हे पाडकाम जेव्हा सुरू करणार होते किंवा पाडकामाचा जेव्हा मुद्दा समोर आला तर तुम्हाला त्याची कल्पना दिली आहे? कालच पेपरला आलं 9 वाजता अगोदर आम्हाला काय बोलले नव्हते आणि आम्हाला पुनर्वसन केल्याशिवाय कशाला करतात हे काम? तुम्ही करा काम, पण पुनर्वसन होते ना आमचं. मला सांगू का, जे प्रभादेवी वरळी रोड हा प्राईम एरिया एशियाचा, मुंबईत पण जो भाव नाहीये तो भाव इकडे. तिथे तुम्ही आम्हाला मराठी माणसाला आकलवता 30-40 लाखात. आमचं ज्या मुलांच्या शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, ते इथे आहेत. आज तुम्ही मराठी माणसाला हकलवायला बघताय. आम्हाला 30-40 नको, आम्हाला आमच्या जागी पुनर्वसन करून हवं. आम्हाला विकासाचा विरोध नाहीये, आम्हाला ब्रिजचा विरोध नाहीये, पण तुम्ही आमचं पुनर्वसन न केल्याशिवाय तुम्ही ब्रिज कसं? उद्या तुम्ही ब्रिज तोडाल, नंतर बोलाल की सगळ्यात चाळी बाधित होते, 19 बाधित होते. आता त्यात 2 बाधित केलेत, हाजी मुराणी आणि लक्ष्मी निवास. हा, आणि आता सांगतायत की 2च चाळी बाधित होणार. उद्या ब्रिज तोडला तर हे लोक काय सांगणार की हलते म्हणून जमीन, या सगळ्यात चाळी बाधित होणार. पण ज्या प्रकारे तुम्ही आता मुद्दा म्हणाला की मराठी लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे का, खरं तर विषय होता हा पुलाचा पाडणार, एक पूल पाडण्याचा हा जिल्हा अवस्थेत आहे, ब्रिटिश कालीन पूल आहे असं PMC प्रशासन आहे त्यांचं म्हणणं. मात्र तुम्ही या ठिकाणी मुद्दा असं मांडतो की मराठी लोकांना बाहेर काढण्याचं नाव लाडक्या बहिणीचं काय झालं? लाडक्या बहिणीचं काय आलं? 1,500 देत होते, आता कितीवर आणलं? 500 देताना दिले. आणि आता त्यांना डॉक्युमेंटेशनचा प्रश्न आला की कोण त्या योजनेत बसतंय, कोण नाही. तसंच करणार. आज तुम्ही आम्हाला प्रकल्प सांगताय, आम्हाला प्रकल्पाचा विरोध नाही, आमचं पुनर्वसन इथेच करा, हा मुद्दा आहे आमचा. तुमच्याकडे येतो, या प्रकारे तुम्ही लहान मुलाला घेऊन आला, पाहायला मिळतं की तुमचं पूर्ण कुटुंब आहे, वर्षानुवर्ष तुम्ही ते राहिलेलं आहे. आणि आता नेमक्या काय समस्या म्हणजे यांनी जी RL लाईन मांडली त्यामध्ये आम्हाला प्रोजेक्ट म्हणजे आमची बिल्डिंग बनवू शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं रिनोव्हेशन होऊ शकत नाही. त्यामुळे आमची बिल्डिंग कधी ना कधी पडणारच आहे, या धोक्यात आम्ही आहोत. तर RL लाईन कमी करा, तुम्हाला ब्रिज घेऊन जायचं ब्रिज घेऊन जावा, पण आम्हाला RL लाईन कमी करून द्या. नाहीतर आमचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी किंवा बिल्डिंगमध्ये तुम्ही म्हणलात मंडईमध्ये करून देतो, तर मंडईमध्ये करून द्या. आमचा हीच मागणी की आमचं पहिलं पुनर्वसन होऊन दे, नंतर तुम्ही ब्रिजचे काम करा. गेली 40 वर्ष तुमच्या प्रोजेक्टवर काम चालू आहे, तर आतापर्यंत तुम्ही आमचं कुठेतरी तुम्ही पुनर्वसन केलं पाहिजे होतं. तर तुम्हाला आता का जाग येते? म्हणजे तुम्ही आता ब्रिजचं काम करणार, नंतर तुम्ही आम्हाला फक्त ओरली सांगताय की तुम्हाला आम्ही इकडे देऊ तिकडे देऊ. रायटिंगमध्ये द्या आम्हाला, तुम्ही नक्की कुठे देताय
किंवा आरेल लाईन कमी करा, आम्ही आमच्या स्वतःचं बांधून घेऊ. एकीकडे रक्कम समजते 25 लाख देणार आहे, 40 लाख देणार आहे, याबाबत काय म्हणणं? 25 लाख आणि कुठे रूम भेटणार आहे त्यांनाच माहिती. तेव्हा आम्ही तर म्हणतो की आम्हाला MMRDचे जे साहेब आहेत ना त्यांनी रूम एक्सचेंज करावे, त्यांच्या रूम आम्हाला द्याव्यात आणि आमच्या रूम मध्ये त्यांनी येऊन राहावं. आमचं क्षेत्र हेच म्हणणं आहे, कारण त्यांना आमची काही कुठल्या यांनी पडलेली नाही. सर गव्हर्नमेंट कुठल्या लेवलने कसं काम करतं ते आम्हाला माहिती आहे. कुठल्या याने दडपशाहीने आमच्यावरती तुम्ही दडपण आणतायत ना ते आम्हाला सर्व कळते. काय सांगाल एकंदरीत? कारण तुमच्यासोबत हा चिमुरडा इकडे पाहायला मिळतो. हे काय सांगाल? लहान मुलं आहेत या ठिकाणी, बऱ्याच परिस्थिती इथे राहिल्या. थोडा बोल. तर आपण पाहिलं या ठिकाणी आमच्या सर्वांचं तेच म्हणणं आहे. ज्या प्रकारे ठाकूर आहेत, खरं तर ज्या वेळेला हा मराठीमध्ये बोलला हिंदी वर्गाचा हा या ठिकाणी प्रश्न आला त्यावेळेला हे पुन्हा पैसे स्वतः इकडे उपस्थित त्यांच्याशी संवाद साधला. काय सांगाल एकंदरीत? हा वर्षानुवर्ष ब्रिटिश काळामध्ये असं सांगितलं जातं, मात्र हा फायनल स्थानिकांना या ठिकाणी विरोध होतो. हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे, बरोबर 125 वर्षाचा ब्रिज आहे. हा पडला, आपले बांधले असते ते पडले असते. हे आम्हाला इथले स्थानिक लोकांना गावकरी हा काम चालू हा 2 दिवस थांबत नाही. हा रोकडे आहे ना, हा खूप मोठ्या भ्रष्टाचार माणूस आहे. बच्चू कडू पण याच्या मागे लागलेलंच आहे आणि एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. हा जे कुमार ही ब्लॅकलिस्टेड कंपनी वेगळ्या वेगळ्या नावाने कंपनी काढतात आणि टेंडर घेऊन काढतात. जे कुमारला ब्लॅकलिस्टेड कंपनीला ह्यांनी तोडायचा डेमोलेशन करायचं काम दिलं, बरोबर. हा झाला भ्रष्टाचारी. त्याच्यानंतर तिथले राहणारे रहिवासी सर रिडेव्हलपमेंट करून द्या ना. इथे आमच्याकडे जागा आहे, क्लस्टर बोललो एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा CM होते तेव्हा त्यांना सांगितलं. आता फक्त देवेंद्र फडणवीसची वाट बघतात आम्ही साहेबांची की बाबा आम्हाला तिथल्या नागरिक लोकांना रहिवासी लोकांना नाही देणार. आम्हाला आंदोलन केले, आम्हाला काही हे नाही ब्रिज. आणि हा ब्रिजसाठी ते मरत नाही, सेतू वरून जाणार आहे. जे कनेक्टेड आहे ते करोडपती वरून जाणार, त्यांना फायदा होणार. इथले राहणारे लोक, इथे जिवंत लोकांना व्हॅल्यू नाही. तुम्ही एकीकडे स्थानिकपणा वरिष्ठ नेतेपणा इकडे मुद्दे असं समोर येतं की मराठी लोकांना बाहेर काढण्यासाठी राजसाहेबांना पर्याय नाही. आम्ही राजसाहेबांसाठी ते लेटर बनवलं, राजसाहेब बाहेर आहे, येतील आणि देतील. इथे तुम्ही आम्हाला बांधून द्या ना क्लस्टरमध्ये तुम्ही बांधून देऊ शकता. थोडं एरिया आहे, एक काम करा, हा प्रोजेक्ट अडाणीला देऊन द्या. आम्ही लवकर आज आम्हाला असं वाटतं की इथे जन्म घेतलं आमचा पाप झाला. आम्ही धारावीमध्ये जन्म घेतला असतं तर आमचं भलं झालं असतं. धारावी सगळं एवढा मोठा प्रोजेक्ट अडाणी आहे बाकी खूप इझी. आपण त्यांच्याशी थेट या ठिकाणी संवाद साधणार आहोत. विरोध त्यांनी केलेला आहे. समोरच आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सर्व स्थानिक इथे उभे आहेत. त्यांच्या मागे जर तुम्ही पाहिलं तर पोलिसांचा फौजफाटा आहे आणि सोबत क्रेन सुद्धा आहे. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. तुमच्याकडे येतो मी. काय सांगाल एकंदरीत? तुम्ही आता विरोध केलेला आहे, नेमकं काय घडलं या ठिकाणी? प्रशासन आमच्या स्थानिकांबरोबर काय खेळ खेळत आहे हा प्रश्न आम्हाला पण पडलेला आता. कारण की हा जो विषय चालू आहे वरळी शिवडी हा विषय 8 वर्षापासून चालू आहे, 7 ते 8 वर्षापासून. आणि 7 ते 8 वर्षामध्ये आमचे स्थानिकांचे प्रश्न जे पहिल्या वर्षी होते तेच आज 8 वर्षांनी पण आहे की आमच्या स्थानिकांना पर्यायी जागा आम्हाला इथेच आहे ते प्रशासनाच्या नियमानुसार आम्हाला इथे आहे तिथे मिळाली. एवढेच आमची आधीपासून मागणी आहे. याच्या व्यतिरिक्त आमची काही मागणी नाही. पण त्याच्यामध्ये पण राजकीय यासारखा विषय काय नाही. एकतर काय आहे, प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तेवरती येऊन गेलाय. या 8 वर्षामध्ये कोणताच राजकीय पक्ष असा राहिलेला नाही जो सत्तेवरती नाही आला. तरी कोणाची इच्छाशक्ती नाही आहे कोणत्याही राजकीय पक्षाची की आम्हाला न्याय मिळावा. जर आमचे स्थानिक इथे अगदी 100 वर्षापेक्षा अधिक काळ राहत आहे तर त्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य कोणाचं आहे? तर ह्या राजकीय नेत्यांचं आहे. राहिला प्रश्न ह्या ब्रिजचा, तर ह्या ब्रिजला 2 आमदार लागतात, 2 खासदार लागतात. पण त्यांची पण इच्छाशक्ती नाही की यांना लोकांना, आमच्या लोकांना, त्यांचे मतदार आहेत त्यांना पण न्याय मिळवून देण्याची त्यांची तयारी आहे. आता हा ब्रिज जो आहे हा फक्त 100 वर्ष जुना आहे म्हणून तो आता रिन्युएशनची गरज त्यांना लक्षात येते. जो खालचा ब्रिज आहे हा 100 वर्ष जुना आहे स्टेशनचा ब्रिज.
आमचे स्थानिक इथे 125 वर्षापेक्षा जुन्या बिल्डिंगच्या रहिवाशी आहेत तर आणि ते जिवंत रहिवासी आहेत. त्यांची काळजी सरकारला किंवा आता जे काय आहेत राजकीय पक्ष त्यांना नाही आहे. पण ह्या ब्रिजची त्यांना एवढी काळजी आहे. तर दगडाच्या ब्रिजची काळजी आहे पण जिवंत माणसाची काळजी नाही आहे. पण तुम्हाला आश्वासन काय दिले नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर? आम्हाला आश्वासन काहीच नाही. आम्हाला फक्त सिंपल मागणी आहे की आमच्या लोकांना स्थानिक लोकांना आहेत तिथे घरं मिळावीत आणि जे प्रशासनाच्या नियमानुसार घरं आहेत ती मिळावीत. आमची काही अवास्तव मागणी नाही की आम्हाला भरपूर स्क्वेअर फीटची घरं द्या, हजारो स्क्वेअर फीटचे घर पाहिजे असं काही मागणी नाही. जे तुमच्या नियमात आहे तेच पाहिजे आम्हाला. तुमच्याकडे येतो मी. आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं की सगळे तुम्ही स्थानिक एकवटलेला आहात. या अगोदर सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा विरोध नोंदवला होता महापालिकेकडे. तशा प्रकारचं पत्रव्यवहार सुद्धा केलं होतं की आम्हाला राहत्या ठिकाणी घर हे मिळावं. परंतु आता मागे क्रेन दिसते, पोलिसांचा फौजफाटा दिसतोय. आता तुमची भूमिका काय? ज्यावेळी 1434चा आराखडा ज्यावेळी महानगरपालिकेने समोर ठेवला होता त्यावेळी हेरिंग झाल्या, सगळ्याच्या मिटिंग्स झाल्या. त्यावेळी सांगितलं होतं आम्हाला त्यावेळी हेरिंगला की 2 लाख कुटुंब विस्थापित होणार. विस्थापित याचा अर्थ आहे की ते त्याचं पुनर्वसन होऊ शकत नाही. जर पुनर्वसन होणार नसेल तर तुमचं प्रयोजन काय होतं त्यावेळी की त्या 2 लाख कुटुंबांना कुठे तुम्ही ट्रान्सफर करणार आहात? मुंबईमध्ये करणार आहात का कुठे कल्याण डोंबिवलीला? याचा प्रश्न क्लिअर झाला पाहिजे ना. त्यावेळी सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, सगळे मंत्री संत्री सगळे होते. तर त्यावेळी आमची जी बाजू आहे जी रहिवाशांची जे स्थानिक रहिवासी आहेत यांची बाजू कोणीच घेतली नाही त्यावेळी. तर मी प्रत्यक्ष त्यावेळी 1434च्या आराखड्याचा प्रत्यक्षदर्शी आहे. त्यावेळी मी त्यावेळी प्रश्न मांडला होता जर 2 लाख विस्थापित होत असतील साधारणतः ही घटना त्यावेळी हेरिंग झाल्या 2015-16 त्यावेळी हेरिंग झाल्या सगळ्या. माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्यांचं सगळं. त्यावेळी आमच्या किती मिटिंग झाल्या, महापौरबरोबर मिटिंग झाल्या, नगरविकास मंत्रालयावर मिटिंग झाल्या. सगळ्यांनी आम्हाला गृहीत धरलेलं आहे. आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही सर्वसामान्य माणसांना गृहीत धरून पुढचे कामं करताय. MMRD, महानगरपालिका किंवा इतर प्रशासन जे कोण असतील तुम्ही स्थानिक लोकांना गृहीत धरताय हे आम्ही आज आमचं स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही वर्षानुवर्ष इथे राहतात, मात्र आता तोडकाम या ठिकाणी होणार आहे. ब्रिजला लागूनच घरं आहेत आणि अशा परिस्थितीत तोडकाम आता मागे पाहता की तिकडे पोलिसांचा फौजफाटा आहे, क्रेन सुद्धा आहे. आता विरोध झाला तरी हे तोडकाम होणारच आहे. मात्र आता तुमचं कसं असणार या ठिकाणी? आमचं एवढंच आहे जे 19 बिल्डिंग बाधित आहे त्यांना पुनर्वसन इथेच करा. आमच्या मागण्या ज्या आहेत आम्हाला डेव्हलपमेंटच्या आम्ही कोणीही अगेन्स्ट नाही आहे. 19 बिल्डिंग मधलं कोणी फक्त आमची एक सिंपल मागणी आहे की आमचं पुनर्वसन इथेच व्हा. जर तरीही प्रशासनाने आमच्या विरुद्ध जाऊन इथे बांधकाम केलं तो जो प्रशासनाचा जो या स्थानिक नागरिकांचा जो रोष प्रशासन बघेल तो नंतर मग त्यांना नेमका रोष काय असणार? जे आम्ही वेळ आल्यानंतर जो सगळे स्थानिक लोक आहे जे आम्ही वेळ आल्यानंतर तुम्हाला दाखवू. आम्ही जे वेळ आलो सध्या आम्हाला काही नाही करायचं आहे. सध्या आम्ही हीच विनंती प्रार्थना करतोय की प्रशासन जागा व्हावं आणि आमच्या या 19 बाधित बिल्डिंग आहे त्यांच्या पुनर्वसन इथेच करावं. आम्हाला एक आश्वासन द्यावं. निश्चितच आश्वासन द्यावं असं सांगितलं जातं आहे. काय सांगितलं? आमचा ऍक्च्युली रोष आपण आहे की आमचे जी घरं आहेत ना ही सगळ्या सेज प्रॉपर्टीज आहेत. आम्ही काही स्लममध्ये राहणारे लोक नाही, सगळे स्लम्स नाही आहेत, ते प्रॉपर सेज प्रॉपर्टीज आहेत, पागडीच्या जागा आहेत. आता आमच्या इथल्या युवांना हा पण प्रश्न पडला आहे की ही जो एल्फिशनचा स्थानिकांचा आमचा जो विषय झाला आहे त्याच्यात चूक नक्की आहे कोणाची? आमच्या पूर्वज म्हणजे 5 पिढ्या आमच्या इथे आहेत. आमच्या पूर्वजांची ही चूक झाली, इथे घरं आम्ही घेतली आणि राहतोय की सरकार हा ब्रिज बांधतोय ही चूक झाली की सरकार आम्हाला पर्याय काय देत नाही ही चूक आहे. नक्की ह्याच्यातलं पर्याय चूक आहे कोणाची? आमच्या पूर्वजांची चूक आहे की सरकारची चूक आहे? आता ह्याचं उत्तर नक्की देणार कोण? आता हा पण आम्हाला प्रश्न पडलाय. तुमच्याकडे तो काय? आता ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ह्या जुन्या सेस बिल्डिंग आहेत सगळ्या, बरोबर आहे? बघा सेस बिल्डिंग आहेत सगळ्या. आज ह्या सगळ्या सेस बिल्डिंग ज्या आहेत ह्या दक्षिण मुंबईमधल्या आहेत. दक्षिण मुंबईमध्ये आहे. आज जे MMRD आज जे आमच्यासमोर काही लोकांसमोर प्रश्न मांडतायत की रेडी रेकनरप्रमाणे तुम्हाला रेट देऊ. जे आता विस्थापित होणार आहेत त्या रेडी रेकनरप्रमाणे म्हणजे तुम्ही आम्हाला 40 लाखात 50 लाखामध्ये आम्हाला देणार आणि आम्हाला इथून विस्थापित करणार. पण आजचा रेट आता ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत यांचे काय रेट चालले आहेत? आमच्या काहीतरी आम्ही एवढी 4 पिढ्या आम्ही ते राहतोय
आमचं भवितव्य इथे घडलेलं आहे, सगळं घडलेलं आहे आणि आम्हाला तुम्ही चाराने देऊन स्थानिक लोकांना आम्हाला इथेच पुनर्वसन व्हायचं आणि आम्हाला इथेच पुनर्वसन करून द्या. आम्हाला पैशाची जे नाही. तर आपण या ठिकाणी पाहिलं की या सर्व स्थानिकांचं म्हणणं केवळ एकच आहे की हा ब्रिज पाडायचा आहे, ब्रिज पाडा. मात्र विरोध एवढ्यालाच होतोय की आम्ही इथे 19 बिल्डिंग आहे टोटल. जर आपण आकडा पाहिला तर 19 बिल्डिंग आहे, त्यामध्ये रहिवासी सुद्धा राहत आहेत. सर्व बिल्डिंग या रहिवासी आहेत, तिकडे रहिवासी राहत आहेत. त्यांचं केवळ म्हणणं एकच आहे की आम्हाला या ठिकाणी, ज्या ठिकाणी आता माझ्या मागे तुम्ही बिल्डिंग पाहतात, या बिल्डिंग ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आमचं पुनर्वसन व्हावं, त्याच ठिकाणी आम्हाला नव्या ज्या पद्धतीने ज्या प्रकारे घर मिळतं त्या पद्धतीने आम्हाला मिळावं. कोणतीही अधिकची मागणी आमची नाहीये असं सुद्धा ते म्हणत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाला यांच्या मागण्या ऐकायच्या आहेत की नाही हाच सुद्धा त्यांचा सवाल आहे. मात्र एकीकडे जर पाहायला गेलं तर ही माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं, हे सर्व इकडचे स्थानिक आहेत ते रस्त्यावरती एकवटलेले आहेत. कारण ज्या प्रकारे एल्फिस्टनचा ब्रिज या ठिकाणी तोडकाम होणार आहे, मात्र तो तोडकाम होत असताना ह्या 19 बिल्डिंग त्या ब्रिजच्या तोडकामाला बाधित होत आहे. तिकडे आपण जर पाहायला गेलं तर तिकडे पोलिसांची फौजफाटा सुद्धा मागे आहे. मी थोड्या वेळात तिकडे जाणारच आहे आणि सोबत क्रेन सुद्धा पाहायला मिळते. काका काय सांगाल, पुन्हा तुमच्याकडे येतो. तुम्ही आम्हाला तुटपुंजी पैसे देऊन आम्हाला इथे हाकलण्याचा प्रयत्न आहे का? म्हणजे आम्हाला इथे जे लोक 19 बिल्डिंग मध्ये राहत आहेत हे 4 पिढ्याचे लोक राहत आहेत. म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झाला, महाराष्ट्र एकीकरण समितीपासून आपण एकत्र मराठी माणसं आहेत, ही सगळी मराठी माणसं आहेत. यांना तुम्ही या मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईमधून हाकलायचा प्रश्न चालू आहे का? हा मोठा तुम्हाला का पडतोय असं? आम्हाला एक ठराविक तुटपुंजे पैसे देऊन आम्हाला इथून हाकलायचं नाही, आमचं पुनर्वसन इथेच झालं मला हा प्रश्न पडतोय कारण स्थानिक आहे, आम्ही मध्यमवर्गीय महाराष्ट्र जे काय सगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहतात. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करतात म्हणून हा आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवा, आम्हाला अभिमान असेल. आणि आम्हाला हाकलून करू आम्ही नका. स्थानिक लोकांना इथून हाकलून तुम्ही पुनर्वसन करत असाल तर की तुम्हाला तुमचा घात करून हा जो काय FSI इथला भेटत असेल तर मोठ्या मोठ्या बिल्डरच्या घशात घालायचा असेल तेही सांगा आम्हाला. की आम्हाला चटपुंजीची काय रक्कम देऊ आम्हाला इथून बाहेर टाकत असाल. मुंबईच्या बाहेर ऑलरेडी मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलेला आणि तुम्हाला या मध्यम साऊथ सेंट्रल मुंबईमधनं अजून त्यांना बाहेर टाकायचं असेल, कुठे पनवेल कुठे रायगड कुठे टाकायचं असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही. जे 19 बिल्डिंग आहे ते रस्त्यावर जेव्हा उतरेल, आता तर फक्त कमी लोक उतरले आहे, जेव्हा ऍक्च्युली जे उतरेल तेव्हा प्रशासनाला ते जे काय असेल ते प्रशासनाला नाही. यायला हा एकच पर्याय बरोबर आहे. PM ला जायचं असेल तर याच ब्रिजवरनं जावं लागतं. इकडे जी येणारी पब्लिक आहे ही पूर्ण फिरून येणार. त्या पब्लिकवरचं काय नियोजन केलंय? हॉस्पिटलला जाणार माणूस तो कसा जाणार? इथून खांद्यावर घेऊन जाणार का खांद्यावरनं घेऊन रिटर्न येणार? तुम्ही पूर्ण आम्हाला सांगताय की चिंचपोकळी फिरून जावा. यांचं पुनर्वसन नाही केलं. त्यांच्या स्थानिकांचे जे एकेकांचे मेडिकलचे प्रॉब्लेम आहे, कोणाचा काय प्रॉब्लेम आहे तो कसा हे करणार? त्याचा काही शॉर्ट आउट नाहीये. फक्त करायचं म्हणून तुम्ही काम चालू करणार आणि लोकांना बोलणार बसा बोंबलं आणि तिथेच मारा तुम्ही जागेवर. कोणाला कशाची काही पडलेली नाही. माणूस जागेवर मेला तरी त्यांना काय फरक नाही पडणार आहे. त्यांना फक्त हे आहे की त्यांचा ब्रिज बांधायचं, लोकांचं पुनर्वसन नाही करायचं, लोकांना घरं नाही द्यायची. फॅसिलिटी काय आहे? आपण या ठिकाणी पाहिलं तर यांचा हा रोष केवळ आपण या ठिकाणी पाहतो. हे सर्व स्थानिक जे ते खरं तर या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. जसं मी मगाशी सांगितलं की या ठिकाणी एल्फिस्टनचा ब्रिज हा पाडण्यासाठी या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आहे आणि सोबतच क्रेन सुद्धा आणण्यात आलेली आहे आणि त्याला विरोध हे स्थानिक करत आहेत. हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता की कशा प्रकारे या ठिकाणी ही तयारी सध्या पाहायला मिळते. कारण हा जो ब्रिज आहे हा खरं तर वरळी शिवडी कनेक्टरचा हा एकंदरीत आपण बघायला गेलं तर हा भाग आहे आणि त्यासाठीच हा एकंदरीत आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी हा खरं तर त्या सगळ्याचा पार्ट असल्यामुळेच याचं तोडकाम जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. जर इकडे पाहिलं तर ही तुम्ही जर पाहिला या ठिकाणी ही क्रेन आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. जो खरं तर हा भाग या ठिकाणी हा एल्फिस्टनचा ब्रिज आहे, हा भाग बंद करण्यासाठी खरं तर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर हा समोर पोलिसांचा फौजफाटा आहे, ही समोर क्रेन आहे आणि इथे हे पोलीस तुम्ही पाहतात या ठिकाणी हे सर्व पोलीस खरं तर इकडे पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि एकीकडे हे पोलिसांचा हा फौजफाटा आहे, दुसरीकडे हे सगळे इकडे तुम्ही पाहतात दुसरीकडे हे सगळे स्थानिक नागरिक एकवटलेले आहेत.
केवळ या स्थानिकांचं म्हणणं आहे की या पुलाचं बांधकाम करण्यास आम्हाला विरोध नाही आहे, मात्र ज्या ठिकाणी आमच्या 19 बिल्डिंग आहेत त्या 19 बिल्डिंग आम्हाला ज्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी तिकडेच आमचं पुनर्वसन व्हावं अशी मागणी या एल्फिस्टनच्या ब्रिजच्या बाजूलाच राहणाऱ्या नागरिकांची मागणी आहे. ज्या वेळेला ते लोक लढतायत गेले 3 वर्षापासून. मी बोलणारच पण तुम्ही आधी बोला. अक्षताताई यांच्या कसं मध्ये इफ बट नॉट भरपूर आहे. म्हणजे काही काय बोलतायत आता आम्ही काहीतरी किरकोळ काम करणार, मग सोमवारी बैठक घेऊ, म्हणजे ते लोकांना फसवत आहेत इनडायरेक्टली. का म्हणजे काही बिल्डिंगला C1 नोटीस आलेली आहेत ऑलरेडी माडाकडून. C1 म्हणजे काय, उद्या पाणी आणि लाईट कट करणार, मग कुठे जाणार लोक. हातात गरज नाहीये, कॉम्पन्सेशन नाहीये, काहीच नाहीये. काहीतरी क्लॅरिटी पाहिजे ना. तो काय बोलतो त्याच्यामध्ये आपण मेन म्हणजे खास करून घरातलं आपण पाहायला गेलं तर ज्या वेळेला या ब्रिजचं पाडकाम होणार असं जेव्हा समोर आलं होतं त्यावेळेला येथील सगळ्या स्थानिकांनी मिळून हा या ठिकाणी 19 बाधित इमारतीमधील हतबल रहिवासी व दुकानदार मिळून एक बोर्डसुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आला होता. आणि हा बोर्ड तुम्ही पाहतात ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या सर्व समस्या त्यांनी आत्तापर्यंत सहन केलेला असेल किंवा काय असेल या सगळ्या गोष्टी 1974 पासूनच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी यामध्ये मांडलेल्या आहेत. त्यामुळे आता या सगळ्यावरती ज्या प्रकारे आपण पाहतो या सगळ्यावरती आता महापालिका असेल, प्रशासन असेल, काय निर्णय घेणार. हा पूल येथील स्थानिकांच्या मागण्या मान्य करून पाडण्यात येणार की या मागण्या झुगारून पाडण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com ला लॉग इन करा. मायमहानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.